आपल्या मुलाला शाळेत न घालवणाऱ्या पालकांच्यासाठी ₹1 दंड आकारणारे, क्रीडा, शिक्षण, संस्कृती, आरोग्य या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांचा मान सन्मान करणारे असे महाराजांचे महाराज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी जयंती. या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील, ND चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने त्यांनी केलेल्या कार्याला, त्यांच्या स्मृतींना प्रथमतः विनम्र अभिवादन करते. कालखंड होता 1894 ते 1922. ह्या कालखंडाचा आपण अभ्यास करायला गेलो तर त्या काळामध्ये असलेली समाज वर्ण व्यवस्था, या समाज वर्ण व्यवस्थेमध्ये असलेली अस्पृश्यता आणि ही अस्पृश्यता नष्ट करण्याचं काम किंवा अस्पृश्यतेपासून परिवर्तन करण्याचं, समाज परिवर्तन घडवून आणण्याचं काम त्या काळामध्ये शाहू महाराजांनी केलं होतं. ते छत्रपती होते, त्यांना त्या काळातील समाज परिवर्तन घडवायचं होतं. याचा अर्थ ते त्या काळामध्ये शिक्षित होते, त्यांचं शिक्षण झालेलं होतं. तर या समाजाची उन्नती जर व्हायची असेल तर समाजाला शिक्षण देणं गरजेचं होतं. यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. प्राथमिक शिक्षण सक्तीचं केल्यानंतर जे पुढचं शिक्षण घेण्यासाठी खेड्यापाड्यातील लोकांना कोल्हापूरसारख्या ठिकाणी यावं लागत होतं. यासाठी कोल्हापूरसारख्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना येऊन राहण्याची सोय करण्यासाठी त्यांनी बोर्डिंगची स्थापना केली. बोर्डिंगची स्थापना करत असताना त्या बोर्डिंगमध्ये राहत असलेले विद्यार्थी असतील ते वेगवेगळ्या जातीपंथाचे होते, त्यामध्ये वैमनस्य निर्माण होऊ लागलं. म्हणून पुन्हा एकदा त्यांनी त्या बोर्डिंगची विविध बोर्डिंगची त्यांनी स्थापना केली. हा शिक्षणातून त्यांनी केलेली कामगिरी होती. त्यानंतर व्यापार असेल, शेतीतून उत्पन्न करणारा जे माल होता त्या उत्पन्नाच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी त्यांनी व्यापारी दृष्टिकोनातून त्यांनी विविध अशा व्यापारीच्या संदर्भातल्या बँका, शेतीसारख्या व्यवसायात देखील किंवा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी देखील त्यांनी विविध योजना आखलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जो आपल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी किंवा समाजातील प्रत्येक तळागाळातील लोकांच्यासाठी एक वेगळी कामगिरी केली की ज्या कामगिरीची पोचपावती आज आपल्याला मिळते. मग त्यामध्ये आरोग्य असेल किंवा व्यायाम असेल यासारख्या गोष्टींना देखील त्यांनी त्या काळामध्ये महत्त्व दिलेलं होतं. अस्पृश्यता निवारण होण्यासाठी किंवा अस्पृश्यता ही निघून जायलाच पाहिजे, अस्पृश्यता ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे असं त्यांचं मत होतं. त्या काळामध्ये त्यांनी गंगाराम कांबळे यासारख्या व्यक्तीला देखील एक हॉटेल काढून दिलेलं होतं